MIDC वाळूज परिसरातील बजाज नगरातील रामलीला मैदानावर विजयादशमीच्या दिवशी यंदाही नेहमीप्रमाणे 65 फूट उंचीच्या रावण पुतळ्याचे भव्य दहन करण्यात आले। गेली तब्बल 30 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली। राम रावण युद्धाच्या या पारंपरिक दहन सोहळ्याला परिसरातील हजारो लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्वगुणांचा विजय हा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी प्रतिकात्मक ठरतो। या भव्य कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर भागवत कराड, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते रावणाच्या 65 फूट उंच पुतळ्याला अग्नी प्रज्वलित करून दहन करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान वातावरणात जय श्रीरामच्या घोषणा दुमदुमल्या। रावण पुतळ्याचे दहन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला। आकाशात फटाक्यांची आतषबाजी उडाली आणि मैदान परिसर प्रकाशमय झाला। गेल्या 3 दशकांपासून MIDC वाळूज परिसरातील बजाज नगर रामलीला मंडळाद्वारे हा सोहळा सातत्यानं आयोजित केला जातो आहे। रामलीला आणि रावण दहनाची ही परंपरा नागरिकांमध्ये एकात्मता, भक्ती आणि सांस्कृतिक जाणीवा दृढ करण्यास महत्त्वाची ठरते आहे। रावणाचा मृत्यू हा बेंबीमध्ये आहे, अमृताची डबी आहे आणि त्यावेळेला बेंबीमध्ये बाण मारला आणि रावणाचा अंत झाला। तेव्हापासून रावणाचे विचार आणि रावणाला जाळण्याची प्रथा परंपरा आहे। गेली 30 वर्ष दरवर्षी रावण दहनासाठी राजकुमार भारुका, अजय देसाई, कैलासराव सोळंके, माणिक जयस्वाल आणि पत्रकार बंधू पुढाकार घेतात आणि दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम होतो। यावर्षी मोठ्या भागामध्ये शर्मा नावाच्या मुलाला मारहाण झाली, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि व्यापाऱ्यांनी यावर्षी आम्ही रावण दहनाला येणार नाही, आमचा बहिष्कार आहे। व्यापारी खूप आक्रमक होते, चिडलेले होते। काही अपराध नसताना जनसंघाचे त्यांचे वडील आणि शिस्तीतलं कुटुंब आहे, त्यांना मरेपर्यंत मारहाण केलेली आहे। व्यापाऱ्यांचं 400 व्यापारी माझ्या बंगल्यावर आले होते की भाऊ यावर्षी रावण दहन करायचं नाही, तुम्ही रावण दहन थांबवा। मी त्यांना समजून घातले की ही प्रथा आहे, परंपरा आहे, रावणाचे विचार जाळायचे आहेत। 10,000 लोक इथं रावण दहनासाठी आलेले आहेत आणि या टीमनं, या कार्यकर्त्यांनी खूप मोठी तयारी केली। 40 फुटाचा रावणाचा पुतळा उभा केला आणि रावण दहन झालं नाही तर खूप 10-15 हजार लोक निराश होतील। जे गुंड आहेत, बदमाश आहेत, यांच्यावर आम्ही कधीही दया दाखवत नाही। तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यांना सुद्धा हद्दपार केलं आणि ज्यांनी पाय मोडेपर्यंत, जीव जाईपर्यंत याला मारलंय शर्माला, यांना आम्ही सोडणार नाही। त्यांच्यावर पूर्वीचे जे गुन्हे दाखल असतील तर हद्दपार होईल, त्यांची पोलीस कस्टडी काढू। हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही। खरं तर आज सण असल्यामुळं आमचे सगळे पोरं, आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले। आताही रावण दहन करताना आमचा अर्जुन नावाचा कार्यकर्ता 50 पोरांना घेऊन आला होता की रावण दहन करू नका। मी त्यांना समजून सांगितलं की पोलिसांनी आरोपी आणलेले आहेत, गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपीला अटक होईल, आरोपींची पोलीस कस्टडी काढू, रावण दहन आपण थांबू नका अशा प्रकारच्या अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता रावण दहन केलेलं आहे। मी अजय देसाई, कैलास सोळंके, भारुका, जयस्वाल यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही ही परंपरा चालू ठेवली। खूप खूप तुमचे आभार। आज रावण दहन झालेलं आहे।